आपल्याला माहित असेल तर गेल्या 2-3 वर्षामध्ये ठिकाणी सीसी रोड हे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड तयार करण्यात आले. त्यासाठी तब्बल महापालिकेने जवळजवळ 8,000 कोटीचं निधी हा मंजूर केला होता आणि त्याप्रमाणे रोडची कामं चालू झाली. बऱ्याच ठिकाणी सीसी रोड झाले सुद्धा. आज दुर्दैवाने पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या सगळीकडचे सीसी रोड हे पुन्हा एकदा खोदायची परमिशन ही महानगरपालिकेने दिलेली आहे. कुठल्या अधिकारात दिली? एक खोदलेले सीसी रोड पुन्हा कोण दुरुस्त करणार? त्याचे एवढे मिनिमम पैसे महापालिकेने का घेतले? सीसी रोडचा जो खर्च आहे त्याच्यापेक्षा कमी पैसे महापालिकेने घेतले ते पुन्हा झालेले खड्डे बुजवण्यासाठी. आणि पुन्हा तीच क्वालिटी होईल ही शंका आहे, कारण बऱ्याच ठिकाणी सीसी रोड खोदल्यानंतर तिकडे पुन्हा डांबर टाकण्यात आलं. मग सीसी रोड करण्याचा अर्थ काय उरला? एक न धड असे अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित राहतात. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 असा आहे की ज्या गोष्टीसाठी ही परवानगी दिली गेली त्या होत्या इलेक्ट्रिक केबल वायर. बरोबर. आता या इलेक्ट्रिक केबल वायर आपल्याला माहित असेल मुंबई शहरापुरता बोलतो आम्ही. ही बीएसटीची आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग टाटा पॉवरला ही खोदायची परवानगी का दिली? एवढी काही आज मुंबई शहरात तर अख्ख्या सगळ्या ठिकाणी बीएसटी सप्लाय करते. मग टाटा पॉवरला ही स्पेशल परमिशन का देण्यात आली इलेक्ट्रिक केबल टाकण्याची? हा मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3 याच्यामध्ये असा आहे की परमिशन तर दिली, पण टाटा पॉवरला जी परमिशन दिलेली आहे त्या परमिशनची ही कॉपी माझ्याकडे आहे, ही आपण बघू शकता. तर या परमिशनच्या कॉपीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला ही परमिशन दिलेली आहे आणि सब्जेक्ट लिहिला भवानी शंकर, म्हणजे एका ज्या रोडची परमिशन आहे त्याचे लेखक आहे, पण साधारण अशीच परमिशन ही ऑल ओव्हर मुंबई दिलेली आहे. भवानी शंकर मार्ग पर्टनिंग टू टाटा 220 kV धारावी महालक्ष्मी केबल लिंक प्रोजेक्ट याच्यासाठी परमिशन दिली. याचा अर्थ इलेक्ट्रिक केबल टाकायसाठी हे ट्रेंच करायची परमिशन दिलेली आहे. आता हे जे फोटो आहेत या ज्या आहेत या इलेक्ट्रिक केबल नाहीयेत, या आहेत ऑप्टिकल फायबरच्या. आता मुळात परमिशन जर इलेक्ट्रिक केबलची दिली आहे तर मग टाटा पॉवर ऑप्टिकल फायबर का घालायचे? आणि मग ह्याच्यावर चेक कोणाचा पाहिजे? या आपण ज्या गोष्टीसाठी परवानगी देतोय ती गोष्ट करत असताना अजून काही युटिलिटी या टाटाच्या मार्फत जात आहे आणि मग ह्याचं अल्टिमेटली नुकसान कोणाला आहे? बरं, तुम्ही जर 4 परमिशन दिल्यात तर मग 4 परमिशन देताना 4 गोष्टींचे तुम्ही पैसे घ्यायला पाहिजे होते टाटाकडनं. परमिशन जर टाटा पॉवरला दिली आहे तर मग टाटा कम्युनिकेशन ऑप्टिकल फायबर का टाकते? असे सगळे मुद्दे उपस्थित होतात. या संदर्भात आम्ही काल महानगरपालिकेला एक पत्र सुद्धा दिलेलं आहे दोन्ही वॉर्डला. हा सगळा शोध आमचे शाखा सचिव लक्ष्मण पाटील, आमचे उपशाखाध्यक्ष गौरव डोंगरे, शाखाध्यक्ष संतोष साळी हे लोक तिकडे ते काम बघत होतात तेव्हा त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणली आणि माझ्या निदर्शनास आणली. काल आम्ही या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक केली, जे ई मेंटेनन्सचे अधिकारी यांची परवानगी द्यायला ज्यांच्याकडे अधिकार दिलेले आहेत त्यांच्याकडे या कुठल्याही गोष्टीचं उत्तर नव्हतं. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की टाटा पॉवरला तुम्ही परमिशन दिली मग टाटा कम्युनिकेशन काम कसं करते, या गोष्टीचं कुठलंही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे आम्ही एक तक्रार नोंदवलेली आहे की तातडीने हे काम थांबवावं आणि जे याच्या आधी सुद्धा सन्माननीय राजसाहेबांनी च्या नेतृत्वाखाली सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं एक शिष्टमंडळ गगरांना भेटलं होतं. त्यावेळी आम्ही सांगितलेलं की ही जमीन महापालिकेची आहे, याच्या आतमध्ये जेवढे युटिलिटी जातात याच्यातनं हजारो कोटी रुपये हे या प्रायव्हेट कंपन्या जनरेट करतात.
मग ते टाटा असतील, अंबानी असतील, अदानी असतील, जे कोण एअरटेल असेल, वोडाफोन असेल, असे अनेक लोक आहेत की जे यातनं हजारो कोटीचे इन्कम जनरेट करतात. जमीन महापालिकेची, जमिनीच्या आतमध्ये खोदकाम करण्याची परवानगी महानगरपालिका देते. वर्षानुवर्ष ते केबल आतमध्ये राहतात, त्या बिघडल्या की पुन्हा खोदायची परमिशन महापालिका देते. महानगरपालिकेला फक्त खड्डा भरण्यापुरते पैसे ते लोक देतात. याच्यातनं महानगरपालिकेला का ना उत्पन्न मिळत? जर जमीन महापालिकेची, रस्ते महापालिकेची, त्याच्यातली केबल हे प्रायव्हेट कंपन्या टाकणार, मग त्यातनं निर्माण होणारा जो एवढा भला मोठा जो प्रॉफिट आहे तो महानगरपालिकेला का ना त्याचं शेअर मिळत? म्हणजे जागा महापालिकेची वापरायची आणि प्रायव्हेट कंपन्यांना पैसे कमवायला द्यायचे आणि इथे महानगरपालिकेने लोकांवर टॅक्सेस लावायचे. मग या कॉर्पोरेट कंपन्यांवर टॅक्सेस का नाही महापालिका लावत आहे? महापालिकेचे कुठले अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध या कॉर्पोरेट कंपन्यांशी गुंतलेले आहेत? इतके 4 वर्ष आम्ही बोलतोय कारण त्यावेळेला प्रशासन होतं, प्रशासनात काहीच करत नव्हतं. पण आमची अशी अपेक्षा आहे की आता जे नवीन नगरसेवक निवडून आलेले आहेत, सभागृहात गेलेले आहेत, आता यांचा कंट्रोल असला पाहिजे महापालिका. तर या मुद्द्यावर महानगरपालिकेमध्ये सविस्तर चर्चा व्हावी ही आमची अपेक्षा आहे. आणि जे कोण अधिकारी त्यांना दिलेल्या अधिकाराच्या बाहेर जाऊन या परवानग्या दिलेल्या आहेत त्यांच्यावर कडक कडक कारवाई झाली पाहिजे. हे नेक्सस आहे, कारण तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की कॉन्ट्रॅक्ट काढले रस्त्याचे आता 2.5 वर्षापूर्वी 5,000 कोटींचे, आता मागच्या महिन्यामध्ये 600 कोटींचे रस्ते कंत्राटी तेच रस्ते पुन्हा कॉन्क्रीट करणार. तेच रस्ते पुन्हा कॉन्क्रीट करणार आहे. तो कॉन्क्रीट बरं, तुम्ही जेव्हा कॉन्क्रीटीकरण केलं तेव्हा रस्त्याच्या साईडला तुम्ही डक्ट ठेवायला पाहिजे होते की त्या डक्ट मध्ये काय युटिलिटी तुम्हाला टाकायची ती तुम्ही डक्ट ठेवत नाही. आताही तुम्ही बघा बाहेर जाऊन सगळीकडचे रस्ते खोदलेले आहेत आणि ते सीसी रोडचे रस्ते खोदलेले आहेत. लोकांना ट्रॅफिकचा त्रास होतो, वाहतूक खोळंबा होतो, तो वेगळा. तो होऊन महापालिकेचं नुकसान होतं तेही होतं आणि प्लस महानगरपालिकेच्या हाती काय पडतं? टणटण गोपाळ, काही मिळत नाही महापालिकेला, यातनं उत्पन्न सुद्धा मिळत नाही. मग आपण या लोकांना काय एवढा रेड कार्पेट टाकतोय हा आमचा प्रश्न. ऑल ओव्हर मुंबई आता तुम्ही बघा इथे ऑलमोस्ट सगळे सीसी रोड झालेले आहेत, ते सगळे खोदलेले. जी साऊथला खोदलेले आहेत, वरळीला खोदलेले आहेत, भायखळ्याला खोदलेले आहे. हे सगळीकडेच चालू आहे काम. गेल्या किती दिवसापासून साधारण हे प्रकरण वाढल्याचं तुम्हाला स्वतःला जाणवतंय? कारण अनेक वर्ष प्रशासनाचा कारभार होता. नाही, हे गेल्या मला असं वाटतं 1.5 ते 2 वर्षामध्ये अशा प्रकारचे भ्रष्टाचार हा प्रशासन वारंवार करते. आता लोकनियुक्त प्रतिनिधी तिकडे गेल्यावर आमची अपेक्षा आहे की या भ्रष्टाचाराला महानगरपालिकेमध्ये वाचा फुटली पाहिजे. आम्ही आमचे जे गटनेते आहेत यशवंत केलेकर यांच्याकडे सुद्धा या संदर्भातली आम्ही माहिती दिलेली आहे. तुम्ही जेव्हा उल्लेख देखील केला की ज्या अदानीच्या केबल खालून जात होते त्यावेळेस राष्ट्रपतींनी एका भेट घेतली होती, त्याचा पाठपुरावा झाला का? त्याचा पाठपुरावा आमचे निवडून गेलेले नगरसेवक करतील. त्यावेळेला कसं सगळं गगराणींच्याच हातात होतं ना, आयुक्तच हमकरीचो कायद्यामध्ये होते. आता निश्चितपणे आमचे जे लोकप्रतिनिधी निवडून गेले याचा पाठपुरावा करतील. तुम्ही कचरा कॉन्ट्रॅक्ट बद्दल पण मुद्दा काढलेला होता त्यावेळेला, त्याचं पुढे काय झालंय किंवा त्याच्या संदर्भात पण अजून पीओ दिलेली नाही. पण त्या संदर्भात जो भ्रष्टाचार झाला जो मी आपल्या पुढे वारंवार हे केला त्या संदर्भात पण आता आमचे प्रतिनिधी गेलेले आहेत नगरसेवक म्हणून. निश्चितपणे स्थायी समिती असेल, जे जे प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध होतील त्या प्लॅटफॉर्मवर निश्चितपणे आम्ही त्याचा पाठपुरावा करू. आमचे नगरसेवक करतील. यातून एक वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. त्यामध्ये आता भाजपचे नगरसेवक आहे मखान नार्वेकर, ते असं म्हणतात की मुंबईकरांकडून वाहतुकीचा कर मुंबईकरांकडनं नाही, दक्षिण मुंबईतल्या नाही, मुंबईकरांकडनं कर घेण्यात अर्थ नाहीये. आमची मागणी वेगळी आहे. आमची या संदर्भातली मागणी आहे की अमेझॉन असेल किंवा तुमचं ब्लिंकिट असेल किंवा हे जे कुठले कमर्शियल प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यांच्यामुळे वाहतूक कंजेशन होतं त्या कॉर्पोरेट कंपन्यांकडनं कर वसूल केला जावा, ही आमची मागणी आहे. आयुक्तांचं नाव घेतात. आयुक्त त्यांनी आता सरकारकडे प्रस्ताव पाठवला आर्थिक त्यांचे अधिकार वाढवण्यासंदर्भातला. आता 2 कोटीपर्यंतचे अधिकार ते स्वतः किती हवेत तेवढे टेंडर काढू शकतात स्वतःच्या अखत्यारीमध्ये. नगर आणि जे तुमचे बाहेर बसलेले प्रभाग समिती आहेत त्यांना 4 कोटीच्या खाली. मला असं वाटतं आयुक्तांचा कायदेशीर अभ्यास थोडा कमी असेल किंवा त्यांना कायदेशीर सल्ला देणारे लोक बरोबर देत नसतील.
महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलम 72(3) प्रमाणे आयुक्तांना 50 लाखाच्या वर कुठलेही टेंडर मंजूर करायचा अधिकार नाही. हे आम्ही सुद्धा स्थायी समिती असताना वारंवार याचं उल्लंघन केलेलं आहे. या संदर्भातला सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की लोकप्रतिनिधी असताना अशा प्रकारचं कुठलेही टेंडर प्रशासन काढू शकत नाही. त्यामुळे लोकशाहीला गळा आवडण्याचं काम आयुक्तांनी करू नये आणि सरकारने त्याला पाठिंबा देऊ नये. कारण हे महानगरपालिका अधिनियम 1888च्या 72(3) या कलमाच्या विरोधात आहे. जर करायचं असेल तर त्यांना 72(3) हे कलम विधानसभेमध्ये त्याच्यावर संशोधन करावं लागेल. एक दुसऱ्या प्रकारे आता म्हणाला की रस्त्याचं परत परत फोडले जाते, सीसी रस्ते फोडले जातात. याआधी अनेक आरोप असे होत होते जे महापालिकेमध्ये सत्तेवर होते त्यांच्यावरती की रस्त्याचं खोदकाम करायचं आणि त्याच्यातून मैला खायचा. मात्र आता जो सीसी रस्ते तयार केलेत आणि या ज्या अशा वायर्स असतील त्या टाकण्यासाठी पुन्हा एकदा खंड जाते, तर हा नवा पर्याय मैला खाण्याचा या सरकारचा आहे. नाही, निश्चितपणे बघा कसं आहे की नुसतं रस्ते खोदून नुकसान होत नाहीये महापालिकेचं. त्याचे सगळ्या त्यांचे ते रस्ते नीट होत नाहीयेत हा एक नंबर 1चा मुद्दा आहे. प्लस तुम्ही इलेक्ट्रिक केबल, आज समजा तुम्ही मी टाटा आहे आणि मला परवानगी दिली इलेक्ट्रिक केबल टाकायला, तर मी इलेक्ट्रिक केबलच टाकली पाहिजे ना. त्याच्याऐवजी मी जर बॉम्ब ठेवायला सुरुवात केली तर ह्याच्यावर लक्ष कोणाचं आहे? आज इलेक्ट्रिक केबलची परमिशन असेल, तुम्ही ऑप्टिकल फायबर टाकताय, उद्या ऑप्टिकल फायबरची परमिशन घेऊन आतमध्ये बॉम्ब ठेवतील. कोणीतरी त्याच्यावर वॉच ठेवायला पाहिजे ना, कोणीतरी लक्ष ठेवायला पाहिजे ना. तुम्ही असं नाही सरसकट ब्लँकेट परमिशन देऊ शकत. हा शेवट आपल्या सिक्युरिटीचा पण विषय आहे. एक वेगळा प्रश्न आहे. परभणीमध्ये महापौर जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिम दिलेला आहे आणि हिंदू जो आहे तो उपमहापौरपदी बसवलाय तो काँग्रेस पक्षाचा. कसं पाहता? मला हिंदू मुस्लिमचा काय विषय आला? आणि मुंबईमध्ये भाजप म्हणत होतं खान महापौर बसवणार, तर परभणीमध्ये मुस्लिम महापौर बसवला. मला असं वाटतं तो काम करणारा आहे ना, काम केलं पाहिजे त्यांनी. हा महत्वाचा मुद्दा आहे. मुसलमानांना देशात राहायला अलाउड आहे का नाहीये, हा महत्वाचा विषय आहे. संदीपजी, चंद्रपूरमध्ये जो गोंधळ झाला त्या गोंधळाला जबाबदार सर्वस्वी काँग्रेसच आहे असं सध्या म्हटलं गेलेलं आहे. ठाकरेंची जी भूमिका आहे त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. काय नाही मला तर काय कळत नाही. म्हणजे मीही बघितली संजय राऊतांची पत्रकार परिषद. ते सांगत होते की 2 काँग्रेसमध्ये भांडण होती, आमच्या पक्षाने गंभीरीच्या चर्चा नाही केली वगैरे 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 वगैरे. म्हणजे तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची. तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होतं ना. जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता, तुम्ही भाजपबरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर. दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत, हे असं झालंय तसं झालंय, अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं. तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला. मला वाटतं कारवाई केली पाहिजे, कारण म्हणजे नाही, कारवाई करायची नाही करायची हा त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्यामध्ये मी पडणार नाही. पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेले त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले. ही माझी माहिती आणि याच्यावर चौकशी करावी. ठीक आहे. आणि हे कोणी घडवून आणलं हे लोकांना माहिती आहे की याच्या मागे कोणाचा हात होता, कुठल्या उबाटाच्या नेत्यांनी हे सगळं स्कूप अप केलं, हे सगळं घडवून आणलं. एकदा त्यांनी त्यांच्या पण घरात विचारायला पाहिजे. संजय राऊतांना अंधारात ठेवलं का संजय राऊतांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, हे पण बघावं लागेल चंद्रपूरच्या बाबतीत. गेल्या 1.5 वर्षामध्ये साधारण मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं मुंबईमध्ये वाढलेली आहेत आणि त्या संदर्भात मुंबई हायकोर्टानं खरं तर पालिकेवर ताशेरे ओढले. त्यांनी असं म्हटलेलं आहे जर योग्य वेळेस कारवाई नाही झाली तर मुंबईकरांना पुढ्यानेच प्रवास करावा लागेल. तर मला असं वाटतं की या संदर्भातले आता जे कोण निवडून आलेले आहेत त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. आम्ही एक प्रस्ताव असताना महापालिकेला दिलेला की अनधिकृत बांधकाम असतील किंवा अनधिकृत फेरीवाले असतील, या सगळ्यांवर कारवाई करायला महापालिकेकडे तसा फोर्स नाही.
त्यामुळे महापालिकेने प्रत्येक वॉर्डसाठी एक डेडिकेटेड पोलीस स्टेशन ठेवावं, ज्या पोलीस स्टेशनचा फोर्स हा फक्त महानगरपालिकेच्या संदर्भात होणाऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच काम करेल, जेणेकरून या सगळ्या गोष्टींवर आळा बसेल आणि त्याचे पैसे हे महापालिकेने पे करावेत. महापौराचे म्हणाले काल की 8% जो दरवर्षी पाणी पट्टीमध्ये वाढ होते ती आता आम्ही स्थगित करतो. रद्द करतो. नाही कसं आहे, वाढ रद्द करा, हे करा. आज महापालिकेची परिस्थिती अशी आहे आर्थिक परिस्थिती की पुढच्या 5 वर्षानंतर अधिकाऱ्यांच्या पगार सुद्धा होणार नाही अशी आर्थिक परिस्थिती आहे. त्यामुळे आपण जेव्हा कर रद्द करतो एखादा, त्यावेळेला तुम्हाला दुसरा कर इंट्रोड्यूस करावा लागतो जो तुमचं डेफिशियट भरेल. आज ऑक्ट्रा रद्द झाला, आता तुम्ही म्हणणार पाणीपट्टी आम्ही रद्द करतो. महापालिकेला कर कुठनं येणार आहे? महापालिकेला जी विकास कामं करायची आहेत त्याच्यासाठी येणारा पैसा हा राज्य सरकार देणार आहे, केंद्र सरकार देणार आहे, का महानगरपालिकेने स्वतः जमवायचं? याच्या संदर्भात काहीतरी क्लिअरिटी लागेल ना. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.